श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। नमस्कार मित्रांनो, आज आपण जातोय तिकोना गडावर। हा गड पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात येतो। चला तर मग बघूया तिकोना किल्ला। तिकोना गावची ही कमान आहे। या कमानीतूनच आपल्याला एंट्री घ्यायची किल्ल्याकडे जाण्यासाठी। गडाकडे जाणार जो रस्ता आहे तो थोडाफार खराब आहे, पण काय हरकत नाही, गाडी जातात तिकडे। तिथे येऊन आम्ही पार्किंगमध्ये गाडी लावली आणि पुढे निघालो। पोरं फुल तयारीमध्ये आलेत आपले मावळे लोक। एकदम जबरदस्त साऊंड सिस्टीम वगैरे, पुन्हा पाण्यापासून प्रोटेक्शन म्हणजे पावसापासून प्रोटेक्शन घेऊन सुद्धा आलेत। पायथ्यापासून किल्ल्याकडे जाण्याचा जो रस्ता आहे तो थोडाफार म्हणजे खराबच आहे, पण ट्रेकिंगवाल्यांसाठी त्यांना मजा येईल या रस्त्यांना, कारण पूर्ण रस्त्याला असे खाली वर मोठे छोटे सगळे दगड आहेत। बेस 1ला आल्यानंतर एक छोटा हिल स्टॉप आहे, इथं तुम्ही थोडी रेस्ट पण करू शकता। बेस 1च्या लेफ्ट साईडच्या या पॉईंटवरून आपण अशा प्रकारचा काही व्ह्यू बघू शकतो। बेस 1ला आल्यानंतर जो राईट साईडला रस्ता जातो तो थेट तिकोना किल्ल्याच्या टोकावरती जातो। हा जो चुना आहे तो नवीन बांधकामासाठी वापरण्यात आलेला आहे। हा जो चुन्याचा नवीन आधुनिक घाणा आहे यातून तो केला आहे। चुन्याच्या आधुनिक घाण्यापासून वर आल्यानंतर एक आपल्याला मारुतीचं देऊळ लागेल। या मारुतीला चपेटदान मारुती असे म्हणतात। बेस 2ला आल्यानंतर आपल्याला इथे एक मोठा हौद दिसेल व त्या हौदासमोर एक श्रीरामांचं मंदिर आहे। या हौदामध्ये एका साईडने उतरण्यास पायऱ्यासुद्धा आहेत। असं म्हणतात की हे पाणी जेव्हा खाली जातं याच्या खाली एक महादेवाची पिंड आणि 4 स्तंभ आहेत। गड किल्ले बांधकामातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे चुना। गड किल्ले संवर्धनाच्या कामामध्ये सिमेंटऐवजी चुन्याचा वापर केला जातो। मध्ययुगीन कालखंडात बांधकामामध्ये चुन्याचा वापर केला जात होता। तिकोना किल्ल्यावरील घाणा आणि त्यात चुना दळण्यासाठी वापरण्यात आलेले दगडाचे चाक आजही सुरक्षित आहेत। घाण्याच्या घरामध्ये चुनखडी, वाळू, गुळाचे पाणी, मेथीच्या बिया, बेल, फळ यासारखे पदार्थ एकत्र केल्यावर चाक त्यावेळी बैल लावून फिरवले जात होते। चाक फिरवल्यामुळे सर्व पदार्थ एकजीव होत असत आणि अशा प्रकारे किल्ल्याची मजबूती वाढत। किल्ल्याचा तिसरा बेस म्हणजे बाले किल्ला। हा बाले किल्ला वरच्या दिशेला आहे, इथून एकदम टॉपच्या याला। तर चला बाले किल्ला दाखवतो। तर सध्या आपण किल्ल्याच्या महाद्वाराला आहोत। हे ते किल्ल्याचं महाद्वार तुम्ही बघू शकता, एकदम भक्कम आणि मजबूत। हा आहे बाले किल्ल्याचा परिसर म्हणजेच बेस 3, जे सध्या नाव दिलं आहे त्यांनी। बाले किल्ल्याच्या दरवाज्यातून आत आल्यानंतर उजव्या बाजूला या प्रकारचे आपल्याला हौद पाहायला मिळतील। या हौदांचा बराचसा भाग पडलेला आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता ते दगड खूप जीर्ण झाल्यामुळे तो भाग पडलेला आहे सध्या। नक्की तर नाही सांगू शकत, पण हा हौद वाटतोय का किंवा एखादं धान्याचं कोठार आहे माहीत, कारण की हा एकदम व्यवस्थित बांधकाम आहे। इथं पाणीसुद्धा नाही आहे। हे तिकोना किल्ल्याचे किल्लेदार। तर चला यांच्याशी थोडीशी माहिती विचारू या किल्ल्याबद्दल, हे सांगतील आपल्याला। 65 मध्ये हा किल्ला परत पुरंदरच्या तहामध्ये दिलेला होता। मिर्झाराजे जे शिंगाजी महाराजांनी 23 किल्ले दिले होते, त्याच्यामध्ये हा किल्ला सुद्धा दिलेला होता। पण तह मोडल्यानंतर जे किल्ले आपल्याकडे घेतले ते आपल्याकडेच राहून गेले। जरी हा किल्ला 1657ला आपल्या स्वराज्यात आलेला होता, तरी छत्रपती शिवाजी महाराज स्वतः या किल्ल्यावरती आल्याचे नोंद मिळत नाही। पण 1682 मध्ये धर्मवीर संभाजी महाराज या किल्ल्यावरती काही दिवस वास्तव्याला होते। तर त्यावेळेस औरंगजेबचा मुलगा अकबर आणि कुठल्या तरी बायकोचा मुलगा तो आश्रयासाठी पवन मावळामध्ये आला होता। तर महाराजांनी हा किल्ला 12 ऑगस्ट 1682 मध्ये अकबरला राहण्यासाठी दिला, पण त्याला इथलं वातावरण न मानवल्यामुळे त्याने आपोआप हा किल्ला सोडला आणि हा किल्ला परत आपल्या महाराष्ट्राकडे। हा याचा इतिहास खूप छोटा आहे, पण त्यावेळेस खूप म्हणजे अति महत्त्वाचा असा मानण्यात आलेला किल्ला होता। हा किल्ल्यावरनं तुम्ही 120-130 किलोमीटरचा एरिया लक्ष केंद्रित करू शकता। आणि शत्रू कुठून येतो, कुठून जातो, कुठल्या मार्गाने जाणार आहे, कुठल्या खिंडीत अडवता येईल, कुठल्या जंगलामध्ये जाऊन त्यांच्याशी गनिमी कामाने लढता येईल, हे त्यांच्यावरती नजर ठेवण्यासाठी आणि वचक ठेवण्यासाठी महाराजांनी वापरलेलं आहे। दादा जय शिवराय, तुमचं एकदा परत एकदा नाव सांगताल का? माझं नाव सुजित मोर। इथे तुम्ही मी किल्लेदार मनुष्याने तिकोना किल्ल्यावरती काम करतो। ओके, धन्यवाद दादा, जय शिवराय। बाले किल्ल्यात वरच्या टोकाला महादेवाचं एक सुंदर देऊळ आहे। शंकराच्या देवळात जाण्यापूर्वी एका श्वानाने आमचा रस्ता अडवला होता। पण चला, शंकराची खूपच सुंदर आणि एक अप्रतिम मूर्ती आहे व त्या बाजूला छत्रपती शिवरायांची ही मूर्ती आहे। शंकराच्या देवळाच्या खाली परत एक हौद आहे मोठा, आणि ह्या पावसाळा असल्यामुळे सध्या प्रत्येक हौदांमध्ये पाणी साचलेलं आहे।
तुम्ही बघू शकता त्या हौदात म्हणजे कसं स्ट्रक्चर आहे ते. महादेवाच्या मंदिराच्या मागे गेल्यानंतर एक असा छोटासा तलाव म्हणता येईल किंवा एक मोठा हौद म्हणता येईल, तो आपल्याला पाहायला दिसतो. या हौदामध्ये सध्या पाणी आहे कारण की पावसाळा सुरू आहे. बहुजना प्रतिपालक फुलवारी भूषण छत्रपती श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज के जय. जिजाऊ जय शिवराय. तुमचा